यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। पंढरपुरात आपली गाडी मनोज जरांगेंच्या समर्थकांनी जाळली असा आरोप अजय महाराज बारसकरांनी केलाय। गेल्या अनेक दिवसांपासून जरांगे समर्थकांकडून धमक्या येत असल्याचं देखील यावेळेला बारसकर महाराजांनी सांगितलंय। दरम्यान जाळपोळीच्या या घटनेचं आम्ही समर्थन करत नाही असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय। जरांगेंना विरोध केल्यानं बारसकर चर्चेत आले होते। जरांगेंची जे काही समर्थक आहेत त्या समर्थकांनी मला वारंवार म्हणजे आज नाही मग तुमच्या समोरात तुम्ही बसतील येतं ते कोण रमेश पाटील का काय त्याचा मला फोन आला। अनेकांची रोज मला 10-5 फोन येतात मला मारण्याच्या, मला काही काळ फासण्याच्या, सगळ्या धमक्या येतात मला रोज। आता मी सगळं पोलिसांकडे देणार आहे ज्या ज्या लोकांनी धमक्या दिल्या। पण माझा स्पष्ट असा आरोप आहे की जरांगेच्या समर्थकांनी हे केलं असावं। माझा संशय, माझी शंका आहे। पण ते आपण नाही समर्थन करत असल्या गोष्टी। आपल्याला काय भेटायचं आपण समोर भेटत असतो। आपण मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं, आपल्या तसलं लोचाडपणा लपडपणा नसतं। ते आपल्या आवडला दिलं रक्ताशी केलेलंच नाही। मागून काढीकरण, याच्या वाटा जाय त्याच्या वाटा जाय, ज्याला माया वाटा जायचं ते जा, मी माझा शांत आहे। तुम्हाला मला काय बदनाम करायचं करा, काय जे करायचं ते करा, मी बदला घेत नाही कवा। हा, मी शिष्य असल्यासारखा बघतो वारकऱ्यांचा। जेवढा प्रयत्न होईल माझ्याचे तेवढा। तुम्हाला काय शितुडे उडायचे माझ्यावर उडा, मी माझा शांत आहे। मी ना कोणाला उत्तर देतो, ना मी कोणाला कर म्हणतो, ना कोणी केलं तर त्याचं समर्थन सुद्धा आपण करत नाही। मग विरोधक असला तरी बी आपण असल्या घटनेचं समर्थन करत नाही। ते वाईट केलं, जर त्याची नियत तसली होती ते वागलं, आपण तसंच वागलं, त्याचा आपल्यात काय फरक आहे? मग त्याच्यानं आपल्यात काय फरक आहे? ते आपण समर्थनच करू शकत नाही। काय झालंय काय नाही ते तर मला माहिती नाही।